वितुंदा नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे संजय आणि आज आम्ही चाललो आहेत ते म्हणजे तिलशाला वाडा जत्रा आहे तिकडे आज. आणि जत्रेला आम्ही जाऊन मजा करणार आहोत. तिकडे काय आहे तिकडे मासे आहेत ना? हां, मासे आहेत. म्हणजे देवस्थान आहे तिकडे तिलशाला, तिकडे मासे आहेत पाण्यामध्ये, खूप सारे मासे आहेत तिकडे. शंकराचं मंदिर आहे आणि तिकडे फुल मजा करणार आहोत आम्ही लोक जाऊन. आणि आपली पब्लिक आहे, आपले काढले रिक्षा आणि आपण जाणार आहोत आज तिकडे फिरायला. आता आपण ईस्ट वेस्टचा ब्रिज म्हणजे आता आपण ईस्टला पोचलो आहोत साईबाबा मंदिरकडे. आणि पहिला जाऊन आपण CNG भरू, कारण की CNG भरून आपण आता आपल्याला जायचं आहे का 75 किलोमीटर आपल्याला जायचं आहे तिकडे आतमध्ये. त्यामुळे पहिला CNG भरू, CNG भरल्यावर लगेच आपण जाऊ. CNG पंपावर आलेले आम्ही, पण CNG गाडीच नाही गेलं तिकडे. आता आम्हाला पुढे बघायला गेलं, हालोलीला बघायला गेलं CNG मिळते का, कारण की इकडे CNGची गाडीच मिळत नाही. आता आपण चंदनसरला पोहोचलो आहे, चंदनसर बाजाराच्या इकडे. आणि चंदनसरच्या बाजाराच्या इकडे 12 महिने ट्रॅफिकच असते. विरारवाल्याला तर नक्की माहिती असेल, इकडे फुल ट्रॅफिक असते तिकडे. हे बघा इकडे बाजारावर आतमध्ये बाजार बघा, बाजार आता आपण विरार फाट्यावर पोहोचतील 2 मिनिटात. आता विरार फाट्यावर पोहोचलो. तर विरार फाट्यावरून आपण हायवेवरून टॉप जाणार आहे. काय रे आकाश, कसे जाणार आहेत? सरांना दिलेली पाण्याची बाटली येतो. जादूचा चष्मा घेतलाय, जादूचा चष्मा घेतलाय. विरार फाट्यावर इकडे या दुकान आहे त्या बाबूचा. विरार फाट्यावर नक्की, विरार फाट्यावर लेफ्ट मारला का नक्की याच्याकडे या आणि तुम्ही गॉगल घ्या. आता रोहन त्याने चॉईस करतात गॉगल. आता बघू कोणाला कोणता पसंत पडते तो. दौर को पकड़ मुश्किल नहीं, नामुमकिन है. वितुंदा आणि ही बघा आपली धन्नो. हे बघा गॉगल, क्वालिटी बघा, क्वालिटी तुम्ही एक नंबर. एक घालून बघतो मी इकडूनचा गॉगल कसा आहे तो. ॲड्रेस कसा वाटतो? हिरो वाटतो ना? हिरो वाटतो का कसा वाटतो? मोबाईल वाटतो? घ्या बटाबट. काय बघायला लागलाय? हे बिस्लरी पाणी पितो, बिस्लरी. आजपर्यंत बोरिंगाचा पाणी पित होता आणि आज इकडे विरार फाट्यावर आला तर बिस्लरी पाणी प्यायला लागलाय. शेट आहे काय रे? शेट आहे. कोण आहे? शेट आहे. शेट. आणि आज आम्ही सर्वांनी गॉगल घेतल्यात. हे बघा कसे दिसतात. नवीन 150 रुपये, 100 रुपये, एक नंबरचे सगळे चित्ते दिसतात. पण सगळ्यांना वाटतं का आम्ही हिरो दिसतात. याला तर हे म्हटलंय बा, याला वाटतं का आता हिरो दिसतो, हिरो काय नाही, एक नंबरचे चित्ते दिसतात चष्मा घेतला. आणि आता आपण निघू इकडून. एक तर आधीच आपला टाइम झालाय. चला निघूया आता आपण लवकरात लवकर. आता आपण निकालाला पोहोचले आहे. इकडून राईट मारला का डायरेक्ट आपण पोहोचलो निकालाला. बघा इकडे आहे ढेकाला गाव. आणि हे बघा या साईडला हे ढेकाऱ्याचं मोठं हॉटेल आहे.
आता आपण इकडे हायवेला आजूबाजूला सीएनजी पंपावर आहे. बघू आता सीएनजी इकडे आहे का नाही. आणि जास्त जर गर्दी असेल तर आपण थांबायचं नाही इकडे. बघू आता काय गर्दी आहे का काय. काय गर्दी मिळत असं वाटते. रिक्षाची लाईन जास्त मिळत नाही असं वाटते. आणि सीएनजी पंपावर कायच गर्दी मिळत नाही. आणि आता पटकन सीएनजी भरू आणि जाऊ आपण. निघू लगेच पटकन. 10 मिनिटाचं काम आहे फक्त. आता आपण सीएनजी भरलाय. सीएनजी मिळाला आपल्याला जास्त नाही मिळाला. 50 पॉईंट मिळाला आहे. 50 पॉईंट मिळाला तरी आपल्यासाठी खूप झाला. कारण की आपल्याकडे सीएनजी कमी होता ना. चालेल आता आपण त्याच्यामध्ये पोहोचतील आरामात. आपण 10 नाक्यावरून राईट मारलाय. वाडा रोड पकडतोय आता आपण. आणि सरळ वाडा रोड. आपण वाडा रोड पकडलाय. आणि वाडा रोडच्या हालत बघा. रस्त्याचं काम चालू आहे म्हणून. इधर चला मी उधर चला. पूर्ण रोड खराब आहे. रस्त्याचं काम चालू आहे. एक साईडून वन साईडच चालू आहे. थोडी पावडर नसेल लावून आला तर वाडा रोडला या. पावडर लावून यायची काय गरजच नाही. पावडर मिळते इकडे फ्रीमध्ये. पावडर होता. हे बघा पावडर. आता आम्ही कंचाड नाक्यावर पोहोचल्यात. कंचाड नाक्यावर बरोबर पोहोचलो. आणि आता आम्ही कंचाडच्या पुढे पालीला जातील. पाली स्टॉपला तिकडे जाऊन आम्ही नाश्ता करतील. तिकडे नाक्यावर जाऊन काहीतरी. आणि कंचाड आता आपण क्रॉस केला आहे. आता डायरेक्ट आपण थांबायला जाणार पालीला. इथे संजयचा मामा भेटलाय. मामाजवळ गेलाय. आणि आमचा हडक्या बघा कसा बसलाय. दिसतो बघा कसा. रावडी राठोड. साईडला रोहन. आता शिर्डीला जायचा प्लॅन झालाय. म्हणून आता सीएनजी पंपाची आम्ही हे करतो. बघू सीएनजी पंपावर कुठे भेटतो ते. आम्ही आलेली इथे तिलच्याला. आणि आता आमचा प्लॅन बदललाय. शिर्डीला जायचा प्लॅन झालाय. काय माहिती आता नाश्ता करताना विचार करतो. आणि आमचा हडक्या भाऊ एकदम पटेलीमध्ये बसला. बघा कसा बसलाय. डॉन म्हणतात डॉन. डॉन म्हणतात. संजयचा मामा त्याला काही सोडत नाही. 5 वाजणार वाटते आज. संजयची राणी आहे. राणी
संजयच्या मामानी काकड्या दिल्यात. आम्हाला 4 जण एक आणि आम्ही चाललेलो तिलशाला आणि तिलशावरून आमचे अचानक कंचाडपर्यंत आम्ही पोहोचले. कंचाडवर पोहोचला आणि आमचा अचानक प्लॅन झाला का पोरं बोलते चला, मी अचानक म्हणजे असं बोलले का चला बोलते आपण शिर्डीला जाऊ. आणि सगळी पोरं तयार झाली का बोलते चला बोलते शिर्डीला. आणि अर्ध्या रस्त्यात येऊन चालले दुसरीकडे आणि आता चालले आम्ही डायरेक्ट शिर्डीला आता डायरेक्ट आम्ही चाललोय. आणि आम्हाला आमच्या मामा तरी मिळाले अर्ध्या रस्त्यात आणि त्या लोकांनी आम्हाला काकड्या दिल्यात. आणि अजून आम्ही घरी पण सांगितलं नाही काय नाही. आता अर्ध्या रस्त्यात पोहोचतील तेव्हा आम्ही घरी फोन करून सांगू का आम्ही चालले शिर्डीला. हे पालीचे पुढे आता आपण शिर्डीला जायला निघाल्यात. आणि म्हणजे रोड कुठला रोड आहे लोकेशन कुठला रोड दाखवतो. आता आपण जातो कांबरेला निघतो. कुठे कांबरे म्हणजे मधला रोड पकडला शॉर्टकट भाड्यावरून. आता बघू किती लांब आहे का आजपर्यंत जिंदगीत कधी एवढ्या लांब कधी गेलो नाही रिक्षा घेऊन. पण आज पोरं आपली सर्व बोलली तयारली का बोलते जाऊ येऊ शिर्डीला बाबाच्या दर्शनाला. आता बाबाच्या दर्शनाला पोरं बोलली तर आपल्याला जावं लागेलच ना. काय बोलतात आपले मित्रमंडळी. ओम साईराम. आता आम्ही संध्याकाळपर्यंत पोचलेच पाहिजेत. संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत तरी पोचले तरी आरामात टेन्शन नाही. दसरा आपण चढून येणार आहे. आता इकडून पूर्ण जंगल लागते. हे बघा पूर्ण जंगल आहे या साईडला. चढणी आता पूर्ण घाटसारखं जायचं आणि रस्ता पण खूप छोटा आहे. लोकेशन चालू केलंय आम्ही. व्ह्यू बघा एक नंबर आता आमची थोड्याच दिवसात पालखी जाणार होती पुढच्या महिन्यात 17 तारखेला. पण आमचा आता अचानक इथे कुठे आलेले आपण सिलसाला आम्ही जाणार होते. आता अर्धी करूनच आमचा प्लॅन बदलला की शिर्डीला जायचं आहे. तर सर्व पोरं तयार झाली लगेच शिर्डीला निघाली. तिकडनं CNG काढला आणि आता निघाल्या शिर्डीला. अचानक प्लॅन ठरलाय नाही काय ना आमचं कपडे नाही आणलेत काय नाही आणलेत. एकच ड्रेसवर एक नाईट चार्जर पण नाही आणलं काय नाही. एका ड्रेसवर नाईट काढायचं आहे. उद्या परत दर्शनाला हेच कपडे घालून जायचं आहे. आता एक्साइटेड पण म्हणजे तेवढी वाढले आणि मनात एक अलगच फील येते का अचानक प्लॅन करून शिर्डीला चाललो आम्ही.